मावळ तालुक्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये उन्हाचा तडाखा कायम आहे। लोणावळ्यामध्ये पाऊस नसल्याने रस्ते सध्या ओस पडलेले आहेत। बेळगावला सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा तडाखा बसला। तवंदी घाट परिसरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी ढग फुटीसारखा पाऊस कोसळला। त्यामुळे निपाणी बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प होती। आगामी खरीप हंगामासाठी वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर घरगुती सोयाबीन बियाणं साठवून ठेवलंय। मात्र पेरणीपूर्वी बियाण्यावर बीज प्रक्रिया करून उगवण क्षमता तपासणं हे आवश्यक असल्याचं आवाहन कृषी विभागानं केलंय। जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सुमारे 1,54,875 क्विंटल सोयाबीन बियाणं राखून ठेवलंय आणि त्याचा वापर केला तर बियाणं खरेदीचा खर्च वाचणार आहे। रत्नागिरीमध्ये जोरदार पाऊस पडूनही 61 गावामध्ये 145 वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। 44,000 ग्रामस्थांचे पाण्याअभावी हाल होत आहेत। गावामध्ये केवळ 18 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या सहकार कृषी सेवा केंद्राचं उद्घाटन करण्यात आले। मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। मावळ तालुक्यात पावसाची चाहूल लागता शेतकऱ्यांची भात पेरणीची तयारी आता सुरू झाली आहे। खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। शेतकरी शेतजमिनीच्या मशागतीसह विविध पूर्वतयारीच्या कामामध्ये व्यस्त आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये प्रचंड उष्णतेचा सामना नागरिकांसह वन्यजीवांना सुद्धा करावा लागला। पावसामुळे खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्याचा आधार घेत माकडांची एक टोळी रस्त्यावरच तहान भागवताना दिसतेय। आगामी मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी विविध यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत। यासाठी अकोला जिल्ह्यामध्ये काटेपूर्ण प्रकल्प, महान इथं राज्य आपत्ती प्रतिसाद दल अर्थात SDRFच्या वतीनं शोध आणि बचाव प्रशिक्षण तसंच प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। चिपळूणमध्ये उत्तर प्रदेशमधून आलेल्या थंड पेयाच्या गाडीवर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। बाजारभावापेक्षा अर्ध्या किमतीत हे पेय विकले जात होतं। मात्र यामध्ये अत्यंत अस्वच्छ पाणी आणि दूषित बर्फाचा वापर केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं रहाटणी गावठाण परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। मनपाच्या अतिक्रमण विभागानं गंगानगर रहाटणीमधल्या 3 ठिकाणांवरच्या अनधिकृत बांधकामं हटवली। या कारवाईमध्ये सुमारे 3,229 चौरस मीटर क्षेत्रफळावरची बांधकामं जमीनदोस्त केली। भंडारा जिल्ह्यामध्ये अन्न व औषध प्रशासनानं धडक कारवाई केली। कारवाईमध्ये 2.2 लाखांचा संशयित आणि प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला। विविध ठिकाणी तपासण्या, नमुना संकलन, दंडात्मक कारवाया आणि सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या। मुंबईच्या समुद्राबाबत चिंताजनक वास्तव समोर आलंय। किनाऱ्यापासून 24 किलोमीटरपर्यंतचा समुद्री भाग हा विविध कारणांमुळे प्रदूषित झालाय। एकेकाळी निराशार दिसणारा हा समुद्र आता सांडपाणी आणि प्लास्टिकचं डम्पिंग ग्राउंड बनलाय। त्यामुळे सागरी जैवविविधता मृत्यूच्या उंबरठ्यावर आहे। मावळ तालुक्यामध्ये देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डानं केलेली मिळकत कर वाढ ही रद्द करण्याची मागणी केली आहे। मोठ्या वाढीविरोधात देहू रोडकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। हिंगोली जिल्ह्यामध्ये 15 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी काढलेत आणि बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तातडीनं बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचा आदेश देण्यात आले। अकोला शहरामध्ये भारतीय खेळ प्राधिकरण आणि पोलीस विभागाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या मिशन उडान अंतर्गत फिट इंडिया अभियान साजरे करण्यात येत आहे। योग व ध्यान सत्रामध्ये पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, त्यांच्या कुटुंबियांसह अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 2028 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। आधीच बराच रखडलेला हा प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहे। अत्यंत गुंतागुंतीचा हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून 2 वर्ष लागणार आहेत। राजापूर पासपोर्ट सेवा केंद्र आता हजारो नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे। सन 2018 मध्ये सुरू झालेल्या या केंद्राच्या माध्यमातून आजपर्यंत तब्बल 53,225 नागरिकांनी पासपोर्ट सेवेचा लाभ घेतला आणि विशेष म्हणजे 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये 9,970 पासपोर्ट जारी करण्यात आले। मुंबईवर पाणी संकट निर्माण होण्याची भीती आहे। मुंबईतल्या 7ही धरणांमध्ये केवळ 14% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे आणि 40 दिवस पुरेल इतकाच हा पाणीसाठा शिल्लक आहे। दरम्यान अप्पर वैतरणा धरणातला उपयुक्त पाणीसाठा तर 0%वर पोहोचलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी प्रश्न सोडवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे। नवीन योजनेतून अखेर शहरासाठी पाणी मिळायला सुरुवात झाली आहे। पाणीपुरवठा यंत्रणेमध्ये रोज 1 कोटी लिटर पाणी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे।
मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे उद्या. त्यामुळे आसनगाव ते कसारा लोकल सेवा बंद राहणार आहे. आडगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी उद्या विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये 4,30,000 फुकट्या प्रवाशांकडून 30 कोटी 13 लाखांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीची तुलना केली असता यावर्षी 1,55,000 जादा विना तिकीट प्रवासी आढळलेले आहेत. सूर्यघर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य देशामध्ये टॉपवर आहे. एकाच दिवसात राज्यात तब्बल 4,700 घरांवर सोलर पॅनल बसवण्यात आलेत. छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून घरगुती ग्राहकांचं वीज बिल शून्य करण्याच्या अनुषंगानं प्रधानमंत्री सूर्यघर योजना राबवण्यात येते. नाशिकमध्ये वन्यजीव संवर्धन क्षेत्र येवला अंतर्गत येणाऱ्या विसापूर कातरवाडीमध्ये प्राणी मित्रांकडून स्वखर्चानं वन्यजीवांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. टँकरद्वारे पाणी सोडून वन्यजीवांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केल्यानं त्यांच्या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आराखड्याअंतर्गत 2 टप्प्यामध्ये भूसंपादन केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मंदिरालगतच्या 10 मीटर परिसरामध्ये सुमारे 5 एकर जागा ताब्यात घ्यावी लागणार आहे. त्यासाठी प्राथमिक सर्वेक्षण केलेलं आहे आणि 136 मिळकतींचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये मंदिर परिसरातील आणखी 5 एकर जमीन संपादित करण्याबाबत जिल्हा प्रशासनाचा विचार सुरू आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर मागच्या 5 महिन्यामध्ये तब्बल 6,721 घुसखोर प्रवाशांना लेडी स्पेशल लोकलमधून अटक करण्यात आली. चर्चगेट ते विरार आणि डहाणू स्थानकादरम्यान सद्यस्थितीमध्ये एकूण 10 लेडी स्पेशल लोकल चालवल्या जातात आणि विशेष लोकलमधील घुसखोरांच्या वाढत्या संख्येनं महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोलापूरमधल्या उजनी धरणामध्ये 25 किलो वजनाचा कटला मासा सापडला. उजनी धरणाच्या जैवविविधता आणि पोषक पर्यावरणाचा हा पुरावा मानला जातो. करमाळ्यातल्या स्थानिक मच्छीमार खानेवालेंच्या जाळ्यामध्ये 25 किलो वजनाचा कटला मासा आढळला. किल्ले रायगडावर उद्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन आता सज्ज झालंय. पार्श्वभूमीवर 1,000 पोलीस कर्मचारी, 145 अधिकारी, 250 होमगार्ड तैनात करण्यात आलेत. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजनही करण्यात आले. असह्य उकाड्यामध्ये मुंबईकरांची एसी लोकलला पसंती मिळते. वातानुकूलित लोकलची प्रवासी संख्या आणि महसुलात मोठी वाढ झाली आहे. उष्णतेमुळे एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात वातानुकूलित लोकलमधली गर्दी मोठी वाढली आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यामध्ये आमदार सुहास बाबर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ट्री आर्मी या उपक्रमाचा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी अभिनेता जॅकी श्रॉफ यानं मराठीतून झाडे लावा असा संदेश नागरिकांना दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात आणि दमण दौऱ्यावर जाणार. सुरतमध्ये रस्ते, वीज आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी युकेचे परराष्ट्रमंत्री इवन कूपर यांची भेट घेतली आणि विजन 2035 वर आधारित धोरणात्मक भागीदारीवर चर्चा केली आणि या उच्चस्तरीय बैठकीमुळे भारत आणि युकेमधल्या धोरणात्मक आर्थिक भागीदारीला अधिक बळकटी मिळाली. माळशिरस तालुक्यातल्या अकलूज इथं जुगार अड्ड्यावर कारवाई केली. अकलूज इथल्या 3 ठिकाणी छापेमारी करून तब्बल 30 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. पूर्णा नदीपात्रामध्ये वाळू तस्करांवर मोठी कारवाई करण्यात आली आणि या कारवाईमध्ये 2 जेसीबी, 3 हायवासह 1,25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये पोलिसांनी धडक कारवाई केली. कारवाईमध्ये 24 मोटरसायकलसह 4 संशयितांना पोलिसांनी अटक केली. 20 लाखांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केला. मावळमध्ये एमआयडीसी पोलिसांनी अवैध दारू व्यवसायाविरोधात धडक कारवाई केली. कारवाईमध्ये कंजारभट वस्तीमध्ये हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे 300 लिटर कच्चं रसायन आणि 30 लिटर गावठी दारू जप्त करून नष्ट करण्यात आली. मावळ तालुक्याच्या तळेगावमध्ये पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. कारवाईमध्ये रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरले जाणारे पत्ते जप्त करण्यात आले. अमरावतीच्या जय सियाराम नगर परिसरामध्ये बहिणीची छेडछाड करणाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या केली आहे आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी 7 पैकी 2 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि 5 आरोपी हे फरार आहेत.